आज कैरीचा नाही, तर अननसाचा मुरंबा बनवलेला आहे. अननसाचा मुरंबा सुद्धा खूप खूप सुंदर लागतो. इथे आमच्या गावाकडचा हा अननस आहे. खूप छान म्हणजे असा पिकलेला आहे. पण हा आंबट गोडच असतो. अननस पूर्णपणे असा गोड राहत नाही. आंबट गोड असतो. त्यामुळे त्याचा मुरंबा खूप सुंदर लागतो. काय करायचं, अननस जो आहे त्याचे सालं सगळे काढून घ्यायचे. हे बाहेरची सालं आहेत ना, ही सुद्धा सगळी काढून घ्यायची. आपण कैरीचा करतो ना, अगदी त्या पद्धतीनेच हाही मुरंबा करायचा आहे. फार वेगळी काही प्रोसेस नाहीये याची आणि बनवायला चटकन तयार होतो आणि कधी-कधी कसं पोळीच्या बरोबर खायला काही नसतं ना, त्यावेळेला असा मुरंबा असेल ना, फार छान लागतो आणि टिकतोही बरेच दिवस टिकतो हा मुरंबा. त्यामुळे एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. पद्धत एकदम सोपी आहे बनवण्याची. आता सालं काढून झाल्यानंतर ह्याचे बारीक-बारीक कट करून घ्यायचे. फार जास्त जाड कट करायचे नाहीत. बारीक-बारीक ह्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या. आमच्या इथे कसं असतं, की अननसाच्या सीझनमध्ये अनन या अननसाचा मोरंबा हा बनवला जातो आणि घरचे अननस असतात ना, त्यामुळे आवर्जून बनवला जातो. माझ्या मुलीला तर खूप आवडतो. म्हणजे लहान मुलांना प्रचंड आवडेल अशीच ही गोष्ट तयार होते. गोड असतं ना, तर साधारण लहान मुलांना हे आवडतंच. आता ह्या फोडी करून झाल्यानंतर काय करायचं, एका पातेलीमध्ये आहे ना, या फोडी सगळ्या काढून घ्यायच्या. तर आता आपण इथे मोजून घेऊयात. इथे मी ज्या फोडी केलेल्या आहेत ना, या 2 वाट्या आहेत साधारण. 2 वाट्यांना दीड वाटी म्हणजे अर्धी वाटी साखर कमी घालायची. 2 वाट्या फोडींना आपल्याला दीड वाटी साखर घालून घ्यायची. लगेचच याच्यावरती घालून घ्यायची. आपल्याला काय असं शिजवायचे वगैरे आधी नंतर मग घालायची असं काही नाहीये. लगेच साखर घालून घ्यायची. आता मी इथे दीड वाटी याला साखर घालून घेतेय. आता ह्याच्यामध्ये गूळ वगैरे नाही घालता येणार आणि तो चांगला लागणारही नाही. मी आतापर्यंत बनवलाय ना, तो साखर घालूनच बनवलाय. गूळ घालून कधीच बनवलेला नाहीये. आणि आजी, आई माझी ते पण असंच साखर घालूनच बनवलेलं आहे पहिल्यापासूनच. त्यामुळे हीच सवय आहे. आता ही दीड वाटी साखर घातल्यानंतर हे आपल्याला गॅसवरती ठेवायचंय आणि साधारण मीडियम आधी गॅस बारीक ठेवा. ह्याचं साखरेचं पाणी झालं, पाक तयार झाला ना, की मग मोठा गॅस केला तरी चालेल. साखरेचं पाक होईपर्यंत गॅस बारीक करून असं एक 5 मिनिटं असं हलवून घ्यायचं व्यवस्थित. एक अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये त्याचा पाक तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजे पाणी होतं साखरेचं. पाक नाही होत, पाणी होऊन जातं ह्याचं. हे पाणी झालं ना, की मग थोडासा गॅस मोठा केला तरी चालू शकतो. आधी गॅस मोठा केला तर खालतून लागू शकतं. त्यामुळे आधी गॅस बारीकच ठेवा. हे बघा, आता साधारण एक 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर ह्याला पाणी सुटलंय. ह्याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी घालायचंय आपल्याला साधं पाणी. कारण की आपल्याला हा जो अननस आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यातल्या फोडी ज्या आहेत त्या छान शिजल्या पाहिजेत म्हणून. त्यामुळे अर्धा वाटी मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता एकदा हलवून ह्याच्यामध्ये केशर घालून घ्यायचं. केशरांनी कलर खूप सुंदर येतो. त्यामुळे केशर घालायचं. केशर म्हणजे नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता. पण छान सुगंध पण येतो आणि कलरही खूप छान येतो केशरमुळे. आता हे हलवून घ्यायचं आणि आता ह्याचं पूर्णपणे पाणी तयार झालेलं आहे. तर आता तुम्ही मीडियम किंवा हाय फ्लेमवरती सुद्धा हे शिजवू शकता. फक्त लक्ष ठेवायचं ह्याच्यावरती मध्ये-मध्ये, की लागत नाहीये ना खालती किंवा जास्त आटलेलं तर नाहीये ना. अगदी मोजून पुढच्या 5 मिनिटांमध्ये हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आहे ना, हे तयार होतं. हे साधारण ह्याच्यात 30% कमी झालं पाहिजे, आटलं पाहिजे हे. आपल्याला फार अगदी एकतारी पाक किंवा असा पाक तयार करायचा नाहीये साखरेचा. अगदी 30% पर्यंत आटवायचं, अर्धं पण नाही. 30% पर्यंत हे आटवून घ्यायचं. हे बघा, हे छान असं उकळलेलं आहे, भरपूर छान असं आणि मग ह्याचा गॅस बंद करून टाकायचा हे शिजलं की. पण मध्ये-मध्ये असं हे हलवत राहायचं. कारण की काय खाली किती लागलेलं आहे किंवा एकदम जास्त आटलेलं तर नाहीये ना, हे बघावं लागतं. त्यामुळे हाय फ्लेमवरती तुम्ही 5 मिनिटामध्ये हे तयार करून घेऊ शकता. छान अशा ह्या फोडी शिजल्या पाहिजेत. एकदा शिजल्या ना, की चव अगदी खूप सुंदर लागते याची. आता मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते. ह्याचा काही एकतारी पाक वगैरे केलेला नाहीये मी. एकदम पातळ आहे. फार जास्त काही ह्याला आटवायचं नाहीये. खूप छान लागतं. एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही रेसिपी तयार करून बघा. आणि गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यावरती वेलदोड्याची पूड घालायची. म्हणजे कसं होतं त्याचा सुगंध जो आहे ना, तो तसाच राहतो. त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर वेलदोड्याची पूड घालून द्यायची. खूप सुंदर होतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. एकदा नक्की ट्राय करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.